6 महिन्याच्या वरची मुलं आहेत का घरामध्ये, तर हा खाऊ नक्की ट्राय करा मंडळी. तर मंडळी, माझा मुलगा आता सध्या 7 महिन्याचा आहे आणि त्याच्यासाठी मी हे खाऊ करत आहे. तर मी मखाने भाजून घेतलेले आहेत, त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि आता काजू बदाम आपण भाजून घेऊया. एकदम हलकं मंद आचेवर आपण भाजून घेऊया, कारण मखाने भाजल्यामुळं कढई आपली गरमच आहे. एकदम थोडासा कलर चेंज होईपर्यंत याला आपण भाजून घ्यायचं मंडळी. हे खाऊ मंडळी मुलांसाठी एवढा चांगला आहे आणि एवढा पौष्टिक आहार आहे ना, तुम्ही नक्की ट्राय करा. कारण मुलाचं वजन वाढत नसेल, मुलगा जास्त आपला म्हणजे चंचल नसेल किंवा शरीरासाठी त्याच्या खूप चांगला फायदेशीर आहे हे. आणि मखाने पण एवढे चांगले आहेत ना शरीरासाठी, मखाण्याचे खूप काही फायदे आहेत, तुम्ही बघू शकता आपलं सर्च करून पण. तर हे सगळं आता तिन्ही पण मी एक डबल परत थोडंसं भाजून घेत आहे आणि हे सगळं मिश्रण आता थंड झाल्याच्या नंतर मंडळी आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया. तर आपण हे खाऊ असा मिक्सरमधून काढून घेऊन एकदम बारीक पावडर बनवायचं. हे ना आपण 10 ते 12 दिवसाचं किंवा 8 दिवसाचं म्हणा रेडी करू शकतो, जास्त करायचं नाही. कारण नवीन सुरुवातीला मुलांना काही खायची सवय नसते जास्त, त्यांना फक्त लिक्विडच माहीत असतं, दुसरं काही खाऊन माहीतच नसतं. त्यांचं जीवनच फक्त लिक्विड आहे. तर अन्न सुरू करताना आपल्याला थोडं कमी द्यायचं त्यांना, सुरुवातीला 1 चम्मच 2 चम्मच असं बस, जास्त नाही द्यायचं. तर हे मी रेडी केलेलं आहे मंडळी आणि याच्यात थोडंसं दूध टाकलेलं आहे मंडळी आणि हे आता खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही पण एक वेळेस नक्की